जो माल आणलेला आहे तो सगळ्यांसमोर शेतीत पडलेला आहे. तो माल आपण वितरणासाठी आणलेला होता. या व्यतिरिक्त तो माल गाडीत कुठून आला याबद्दल मला माहिती नाही. मी गाडीसोबत नव्हतो किंवा गाडीसोबत ज्यावेळेस वितरणाला आली सरपंच साहेबांचा फोन आल्यानंतर मी गाडीत आलो, त्याबद्दल मला माहिती. बरं, आता तुम्ही कारवाईमध्ये मग एकच प्रश्न उत्तर द्या. कारवाईच्या सगळ्या तुम्ही सोबत होते. हो. आता हा माल कुठून काढला ह्या लोकांनी सांगा. गाडीच्या टपावरून काढला. 100% त्यावेळेला मी तिथं उभा होतो, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण तो माल मी वितरणासाठी आणलेला नाही किंवा मी गोडाऊनवरनं भरलेला नाही, त्याबद्दल मला काही माहिती नाही. नमुने घेतले, त्याच्यावरती सरपंच साहेबांचं म्हणणे जोपर्यंत तुम्ही सही करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाऊन देणार नाही. तर ते माझ्यावर दबाव आणत आहे. तो दबाव मला मान्य नाही. मी त्याच्यावरती सही करणार नाही, कारण तो माल मी वितरणासाठी आणलेला नाही. कोणता माल? जो खराब सोयाबीन गाडीच्या टप्प्यावरून निघाला त्याच्यापुरतं ना, बाकीचं आणलंय. बाकीचा सगळा जो माल आलेला आहे त्याला माझे मान्य आहे. ठीक आहे, चालेल. हो, पण तो मी वितरणासाठी मला असतो का? मागाशी काय झालं, हरभरे काय म्हटले, मागाशी एक विषय झाला, हरभरे माझे नाही. हरभरे माझे नाही. मग हे जो खराब निघेल त्याला माझं नाही म्हणायचं का? हरभरे तुमचे आहेत का कुणाचे? कोणचे हरभरे? त्यानंतर उतरवल्यानंतर मी सॅम्पल घेतले, त्याच्यावरती मी सहाय्य करायला तयार आहे. त्याबद्दल माझं तुमचेच आहेत ना हरभरे? पण तुम्ही का म्हणालात की हरभरे नाही माझे? माझं कन्फ्युजन झालंय. मी बोललो, पण मी आता सर्वांसमोर मान्य करतो की ते माझे आहेत म्हणून. थोड्या वेळाने हे तुम्ही मान्य कराल की ते सोयाबीन पण माझंच आहे आणि मी त्याच्यावर सही करायला तयार आहे. हे मला शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न करतात किंवा माझ्यावर दबाव आणत आहेत. हे कालपासून ही प्रक्रिया चालू आहे. ठीक आहे, ठीक. जर ही प्रक्रिया चालू असताना त्यांनी दबाव आणल्यानंतर मी जर म्हणजे समजा 112ला कॉल केला, त्यानंतर त्यांनी सांगितलं का मी तुला बघून घेतो. त्यानंतर आमची शाब्दिक वाचावाच झाली. त्यानंतर यांनी हे प्रकरण वैयक्तिक घेतलेलं आहे. जो माल आलेला आहे त्याची जी तपासणी करायची आहे त्याला माझा कोणताही आक्षेप नाही. कालही नव्हता, आजही नव्हता. सोयाबीनवर सही करायला काय अडचण आहे तुम्हाला? ते खराब आहे. ते माझ्या गाडीमध्ये कोणाचा दबाव नाही. तू सगळ्या पहिले फ्री राहा. एजन्सी तुझी नाही. भाऊ, सोयाबीन गाडीमध्ये माझ्या आलेलं नाहीये. गाडी सोबत मी एजन्सी जबाबदार कुठली? पुणे. ऍड्रेस सांगा ना. कोणाशी व्यवहार होतो तुमचा? त्रिमूर्ती मनुष्य खर्डेकर. ऍड्रेस त्याचा कुठला आहे? मुकुंदनगर, पुणे. चला, धन्यवाद. अजून काय बोलायचंय? नाही, एवढी आहे. त्या सोयाबीनच्या जे सॅम्पल आहेत त्याच्यावर सही मी करणार नाही किंवा त्याबद्दल माझा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं असं आहे मी तुला इथून जाऊन देणार नाही. मला काहीतरी इथून जाण्यासाठी काही मार्ग मिळावा ही माझी विनंती. बाकी माझं तुम्हाला इथं कुणीही जाण्यापासून अधिकाऱ्यांची संमती असलं कुणीही रोखू शकत नाही. काळजी करू नका. तुम्हाला इथं कुणी अटकावून ठेवलं नाहीये. काळवाडी गाव ठीक आहे. आदर्श गाव आहे. काय काळजी करू नको. ठीक आहे, ठीक आहे. आम्ही पण आहे पत्रकार, सगळे कॅमेरे चालू आहेत. आमची एवढीच विनंती आहे, त्यांनी सहकार्य जे काही सॅम्पल घेतले त्याला नियमात सहकार्य करा. नियमात सोयाबीन सरपंच म्हणणं काय, तुझ्याच गाडीत आलं ना, तुझ्या गाडीत आलं ना म्हणून सही कर. साहेब गाडीत आले दबाव पण नाही. वितरणासाठी दबावाचा विषय आणले. नाही. त्यांनी तुम्ही काय टप्पावर का आलं? गाडीसोबत नव्हतं ना साहेब. अहो मग माझं तुमच्या गाडीमध्ये आहे, तुम्ही कबूल करताय. गाडीच्या टप्प्यावर यांनी काढले. त्या अगोदर गाडीत होतं नव्हतं हे मला माहिती नाही. आणि आता टप्पा होतं आमचं एवढंच म्हणणं आहे. यांच्या बोलण्यात खूप काही विसंगत आहे. ठीक आहे, आता काही सॅम्पल घेतले, जी काही टेस्टिंग सर्व्हिस होईल. विषय संपला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.